आणि थेट अंतरवाली सराटीमधली दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव हे सध्या त्यांच्या सोबत आहेत। दरम्यान मुंबईला जात असलेल्या मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मराठा समाज बांधव त्याचबरोबर पोलिसांच्या माध्यमातून देखील करण्यात येतो आहे। मात्र या वेळी मनोज जरांगे हे आक्रमक आहेत। मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला जाणार यावर ते ठाम आहेत। आणि या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हे देखील सध्या जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत। जरांगे पाटील यांनी थांबावं अशी सूचना या सगळ्या मराठा बांधवांनी केलेली होती, कारण उपोषण आधीच केलेलं आहे आणि त्यानंतर अजून तब्येत ठीक नाही आणि त्यामुळे जाऊ नये, हा निर्णय घेऊ नये असं अनेक मराठा बांधवांचं म्हणणं होतं। मात्र जरांगे पाटील हे सध्या निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत। मात्र भाजप नेत्यांनी आता ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये मनोज जरांगे यांनी चर्चेच्या माध्यमातून या संदर्भातला तोडगा निघू शकतो, त्यामुळे त्यांनी चर्चा करावी अशी अपेक्षा, तशी विनंतीच किंबहुना सरकारच्या नेत्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून केली जाते।